नांदेडची जी टीम आहे, नांदेड प्रतिनिधी स्वरूपात एक कोणतर वरती या आपला एकदा यांच्या नांदेडच्या टीमसाठी एकदा टाळ्या होऊ देत. मी सांगतो तुम्हाला काय विषय आहे. हे 3 दिवसाचं आंदोलन बघून नांदेडच्या टीमनं आपल्याच मुलाबाळांसाठी किंवा आपल्याच मित्रांसाठी जेवण नाश्ता यासाठी काही रक्कम गोळा केलेली आहे या 2 दिवसामध्ये इथंच, आणि ती बाबांना त्यांनी सुपूर्द केलेली आहे. आपल्याच खर्चाला ती उपयोगी पडेल या उद्देशाने बाबांनी ती नाही म्हणून सांगितलं तरी सुद्धा या सर्वांनी आग्रह करून बाबांना या खर्चासाठी थोडीशी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी मदत केलेली आहे. तर त्यांना विनंती करतो की आपण एक 2 शब्द फक्त बोलावं आणि मग या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात 1 ऑगस्टला झालेली आहे आणि आंदोलन करत असताना आंदोलनाला लागणारी रसद, आंदोलनाला लागणारं साहित्य हे सर्व आपण आपल्यासाठी लढतो आहोत. हे आंदोलन तुमच्या माझ्या भविष्यासाठी बाबा लढत आहेत. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपलं आंदोलन आपल्या हिमतीवर झालं पाहिजे, आपलं आंदोलन आपल्या कष्टाच्या एक रूपावर झालं पाहिजे. म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यात बाबाने रात्री सांगितलं काही गरज नाही, आताही सांगितलं काही गरज नाही, परंतु बाबा मी हात जोडून विनंती करतो की तुमचं जे कार्य आहे अतिशय मोलाचं आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रयोग म्हणजे आमचा काहीच नाही. म्हणून विनंती करतो की आपण आमच्यासाठी जे करताय ते खूप मोठं आहे आणि त्याच्या बदल्यात हे काहीच नाही. म्हणून बाबांनी नव्हे तर या जे काही नियोजन करते आहेत त्यांनी ते स्वीकारावं आणि आम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये, मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणार्थींना जर न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणारे, रात्रीचा दिवस करणारे, गेल्या 6 महिन्यापासून प्रत्येक जिल्हा असेल, तालुका असेल, वेगवेगळ्या बैठका, राज्यकर्त्यांची चर्चा असेल, सगळ्या पातळीवर ते बाबा फिरू लागलेले आहेत आणि बाबांमुळे हे आंदोलन आपल्याला सक्सेस करायचं आहे. बाबांमुळे आपल्या पदरात रोजगार पाडून घ्यायचा आहे आणि निश्चितपणानं या कृष्णामाईवर विश्वास आहे बाबांचा. आणि ही जी भूमी आहे ती खरंच क्रांतिकारकाची आहे. या भूमीतले डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं नाव रशियामध्ये गाजलं. ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही माहित नव्हतं, त्या देशाच्या पंतप्रधानाला माहित नव्हतं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत, परंतु या जिल्ह्याची एवढी मोठा इतिहास आहे, तिथं कृष्णाबाई साक्षी आहे. म्हणून त्या जिल्ह्याला नमन करतो, बाबांना सुद्धा नमन करतो. बाबा ही आमची एक छोटीशी भेट आपण या नियोजन करताना द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना एक नारा द्यायचा आहे, तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. प्रशिक्षणार्थींना विनंती करतो थोडं बसा, थोडं आजूबाजूला थांबता बसून घ्या. आपल्याला आता मनोरंजन करण्यासाठी आम्ही पत्रकार दादा या ठिकाणी त्यांचं सगळं साहित्य घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण नारे द्यायचे त्यानंतर आपल्याला कार्यक्रम ऐकायचा आहे. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. आवाज आला पाहिजे. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. रोजगार आमच्या हक्काचं, रोजगार आमच्या हक्काचं. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. रोजगार आमच्या हक्काचं, रोजगार आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणते देणार नाही. धन्यवाद. सर्वांनी दादांचा कार्यक्रम ऐकायचा. नाही स्वास्थ्य पात्र आपला जो जिल्हा आहे ना, मी आपली सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही राहिलेला आणि खरोखर तुमची भेटण्याची तळमळ म्हणा किंवा उत्साह म्हणा तो जो बघितला तर सातत्यपूर्वक आहे. आणि ह्या कामासाठी मला कोणाकडून काही मदत लागेल किंवा अशा काही प्रकार नाही, पण तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, ही मोठी गोष्ट आहे. पण हे मला 1 रुपयाच्या अपेक्षेने तुमचं जे जेवण डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे आपण सुपूर्द करू. गंगैया स्वामी आहेत ना, त्यांना बोलवा इथं, त्यांच्याकडे द्या. गंगैया स्वामी, गंगैया स्वामी आहेत, आचार्य गंगैया स्वामी.
मॅनेजर ठीक आहे, येतील ते आल्यानंतर त्यांच्याकडे आपण सुपूर्द करू. धन्यवाद.